क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये काय करतो ना, आपण जे अन्न खातो ते असतं ॲसिडिक आणि आपल्या शरीराला गरजेचं असतं अल्कलाईन. कारण की ॲसिडिकने तुमच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. खूप साऱ्या बिमाऱ्या त्याच्यामध्ये घेऊन येतात आणि आपण जे पण अन्न खातो तो ते ॲसिडिटिक वाढत जाते. आणि जर ज्या भाज्या असतात तर त्या असतात अल्कलाईन. तर तुमच्या शरीराला काय गरजेचं आहे तर अल्कलाईन वॉटर. तुम्ही अल्कलाईन वॉटरबद्दल खूप सारं ऐकलं असेल. मार्केटमध्ये खूप महाग भेटतं ते आपल्याला, पण ते आपण घरीसुद्धा बनवू शकतो आणि त्याचे फायदे पण खूप आहेत. ते तुमच्या शरीराला हायड्रेट करतं, तुमचा चेहऱ्याचा टोन वाढण्यासाठी मदत करतं. त्याच्यानंतर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी फायदा आहे. शरीराला योग्यरित्या असं विटॅमिन्स वगैरे ठेवण्यासाठी मदत भेटते. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही कमतरता असतील तर तीसुद्धा भरून निघण्यासाठी मदत भेटते. आता आपण जे नॉर्मल पाण्याचे 2 टाईप्स आहे, ज्याला आपण H2O म्हणतो नॉर्मल भाषेमध्ये, म्हणजे केमिस्ट्री भाषेमध्ये आपण त्याला H2O म्हणतो. पण पाण्याचे 2 प्रकार आहे. एक आहे नॉर्मल वॉटर आणि एक आहे प्युरिफाईड, म्हणजे शुद्ध पाणी आणि एक साधारण पाणी. जर आपण बघायला गेलं तर नॉर्मल जे वॉटर आहे तर त्याच्यामध्ये H2O तर आहे, म्हणजेच H2O तर आहेच आहे, पण त्याच्यासोबत आहे कॅल्शियम आहे, सोडियम आहे, आणखीन मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. जर ते मायक्रो ऑर्गॅनिझम जर योग्य असेल तर ते आपल्या शरीराला बेनिफिट्स देतात. पण जर त्याच्यात हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असेल, जसं की त्याच्यामुळे तुमच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, तर ते तुमच्या शरीराला घातक आहे. आता तुम्ही पाणी बघायला गेलं तर ते कधीच तुम्हाला क्लिअर दिसत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही बारीक बारीक कण दिसतात. तर तेच असतात आपले मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर तुम्हाला काय करायचं आहे तर अल्कलाईन वॉटर हे घरी बनवायचं आहे आणि ते खूप साधी आणि सोपी मेथड आहे की तुम्ही इझी वेमध्ये सुद्धा ती घरीसुद्धा बनवू शकतात. आणि त्याचे फायदे काय आहे, तुम्हाला कसं वापरायचं आहे, किती साहित्य टाकायचं आहे, त्याचे योग्य प्रमाण मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला व्हिडिओ काही समजणार नाही. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता मी अशी फ्लिपकार्टवरून काचेची बॉटल परचेस केलेली आहे. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनवर याची लिंक सेंड करून टाकेल. अशी 1 लिटरची ही बॉटल आहे पाण्याची. तुम्ही बघू शकता छान अशी काचेची बॉटल आहे. आणि आपल्याला ह्यासाठी अल्कलाईन वॉटरसाठी काचेची बॉटल लागणार आहे. हे पाणी मी एक 12 तासापूर्वी मी तयार केलेलं आहे. मी माठामध्ये एक सिल्वरचा कॉईन आणि कॉपरचं एक भांडं ठेवलं होतं आणि ते 12 तासाच्या नंतर आपण ही वॉटर यूज केलेलं आहे. त्याच्यामुळे हीच मेथड तुम्ही फॉलो करा अल्कलाईन वॉटरसाठी. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे व्हिडिओमध्ये दाखवते आहे मी ते साहित्य आपल्याला 1 बाय 1 टाकायचं आहे. त्याचं प्रमाण आपण बघूच या. तर ह्यासाठी मी काकडीचे 4 ते 5 काकडीचे काप टाकलेले आहे. कोथिंबीर घेतलेली आहे 4 ते 5 असे. त्यानंतर एक मिरची घेतलेली आहे जी मधोमध मी कापलेली आहे. लिंबूच्या 2 चकत्या केलेल्या आहे. त्यानंतर पुदिनाचे पानं आहे जे की मी 6 ते 7 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक छोटा तुकडा अद्रकचा घेतला होता, त्याचे मी छोटे छोटे तुकडे केले, पीसेस केलेले आहे. त्यानंतर बीटचे 4 ते 5 असे छोटे छोटे काप केलेले आहे. हे सगळं पाणी आपल्याला एक 12 घंटे तरी ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही छान असं मिक्स व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे पाणी आपल्याला एक 12 तास तरी ठेवायचं आहे. लक्षात राहू द्या, तुम्हाला हे अल्कलाईन वॉटर तयार करण्याची मेथड करण्याच्या अगोदर तुम्हाला माठाची जी आहे थेरपी मेथड ती फॉलो करायची आहे. तरच तुमचं ते अल्कलाईन वॉटर एकदम प्युरिफाईड व्यवस्थित तयार होईल. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. माठामध्ये आपल्याला
सिल्वरचा कॉईन आणि कॉपरचं भांडं किंवा जी प्लेट काही असेल ते ठेवायचं आहे 12 तास आणि त्याच्यानंतर आपल्याला काचेच्या ज्या कंटेनरमध्ये पाणी टाकायचं आहे. बघू शकतात परफेक्ट असं पाणी तयार झालं आहे. आपण हे पाणी 12 तास ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता छान असं कलर उतरलेला आहे. त्याच्यामध्ये बीटचा जे पण आपण बाकीचे जे साहित्य टाकलं होतं, इन्ग्रेडियंट्स टाकलं होतं ते सगळं मिक्स झालेलं आहे. हे पाणी योग्यरित्या असं तयार झालेलं आहे. तुमच्या शरीराला एकदम असे बेनिफिट्स भेटणार आहे. हे पाणी आपल्याला स्वस्त आणि मस्त भेटलेलं आहे. हे आपल्या घरच्या साहित्यामध्ये आपण तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण मार्केटचं असं काहीच वापरलेलं नाही. मार्केटचं म्हणजे आपण बाहेरचं जे पाणी वापरतो अल्कलाईन वॉटर, जे की आपल्याला 200-250 मध्ये सहज भेटून जातं, पण हे तुम्हाला घरी बनवलं म्हणजे तुम्ही कितीही पाणी तयार करू शकता. आणि हे रोजचं पाणी मी 1 लिटर तयार केलेलं आहे. म्हणजे रोज ताई तुमच्या शरीराला 1 लिटर पाण्याची गरज असते, त्यामुळे हे 1 लिटरच्या हिशोबाने आपण तयार करून घेतलेलं आहे. आता हे अल्कलाईन वॉटर कसं ओळखावं, कारण की आपल्या जे नॉर्मल पाण्याची जो pH आहे तो 7 आहे आणि अल्कलाईन वॉटरचा pH हा नेहमी 8 ते 9 पर्यंत असतो, तर तो अल्कलाईन वॉटर असतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.